नेक्स्ट डेफिनेशन कुठली आपली, मिसब्रँडेड ड्रग्स. मिसब्रँडेड ड्रग्स मीन्स काय तर अ ड्रग शाल बी डीम टू बी मिसब्रँडेड. मिसब्रँडेड ड्रग्स मीन्स काय तर असे ड्रग ज्यांचा ब्रँड नेम म्हणजे जे रिअल ड्रग्ज आहेत आणि फेक ड्रग्ज आहेत, त्या रिअल ड्रग आणि फेक ड्रगचं जे लेबलिंग कंडिशन आहे किंवा जे ब्रँड नेम आहे त्याच्यात मिस्टेक असते. इन शॉर्टली और एकदम निग्लिजिबल फॉर्म मध्ये काय असते, एकदम स्मॉल फॉर्म मध्ये त्याच्यात मिस्टेक असते, त्या ड्रग्सला काय म्हटलं जातं, मिसब्रँडेड ड्रग्ज असं म्हटलं जातं. त्याचे एक्झाम्पल्स पण आहेत पुढं. इट इज if it is a so color coated powder or a polish that damage in a cancelled, or if it is made to appear of a better or greater therapeutic value than its really. म्हणजे जे ड्रग्स आहेत, फेक ड्रग्स आणि रिअल ड्रग्स जे आहेत ते त्यांचं जे नेचर आहे ते कसं सेम असते. म्हणजे त्याचं कलरिंग, त्याच्यानंतर त्याचं कोट जे आहे, पॉलिश केलेलं जे आहे ते पण कसं आहे तर सेम राहते. बट त्याचं जे थेराप्युटिक व्हॅल्यू आहे, त्या थेराप्युटिक व्हॅल्यू मध्ये काय राहतात तर चेंज राहतात. किंवा जे फेक ड्रग्स आहेत त्या फेक ड्रग्सचं थेराप्युटिक व्हॅल्यू जास्त येण्यासाठी ऍज कम्पेअर टू रिअल ड्रग्स, म्हणजे त्याची थेराप्युटिक व्हॅल्यू जास्त येण्यासाठी ते जे ड्रग्ज आहेत त्याला कलर केलं जातं, कोटेड केलं जातं, पॉलिश केलं जातं त्या पावडरला किंवा त्या ड्रगला. त्या ड्रगला काय म्हटलं जातं, मिसब्रँडेड ड्रग्ज असं म्हटलं जातं. इफ इट इज नॉट लेबल इन अ प्रिस्क्राइब्ड मॅनर. जे मिसब्रँडेड ड्रग्ज आहेत त्याचं लेबलिंग कंडिशन जी आहे, जे रिक्वायर्ड क्वांटिटी आहे किंवा जी रिक्वायर्ड क्वालिटी आहे लेबलिंगची, त्या रिअल ड्रग्सचे जे लेबलिंग कंडिशन आहे त्या फॉर्मॅटमध्ये मिसब्रँडेड ड्रग्सची मीन्स जे फेक ड्रग्ज आहेत त्या फेक ड्रग्सची लेबलिंग कंडिशन नसते. देन इफ इट्स लेबल or container or anything occupying the drugs bear any statement, design or device which make any false claim for the drug or which is a false or misleading in any particular. म्हणजे ते जे कंटेनर आहे किंवा त्याचं जे लेबल आहे त्या लेबलवरती जे रिअल ड्रग आहे त्या रिअल ड्रगच्या लेबलवरती आणि जे रिअल ड्रगचं जे लेबल आहे किंवा कंटेनर आहे ते कंटेनर आणि जे फेक ड्रगचं कंटेनर आहे किंवा लेबल आहे त्याच्यातलं जे स्टेटमेंट आहे, डिझाईन आहे किंवा ते जे डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये काय आहे तर चेंजेस ऑकर होतात किंवा तिथं फॉल्सली चेंजेस असतात किंवा वेगळ्या पद्धतीने ते डिझाईन केलेलं असतं. ते लेबल जे आहे त्या लेबलवरचे पर्टिक्युलर्स असतील किंवा त्या कंटेनरचं सीलिंग असेल, पॅकेजिंग असेल, त्याच्यामध्ये चेंजेस तिथे ऑकर होतात किंवा ऑब्झर्व होतात. त्या ड्रग्सला काय म्हटलं जातं, मिसब्रँडेड ड्रग्स असं म्हटलं जातं. Then these are the examples of a misbranded drugs. हे काय तर रिअल ड्रग आहे. हे कसं आहे तर रिअल ड्रग आहे. रिअल ड्रगचं लेबलिंग किंवा त्याचा जो पॅकिंग आहे ते कसं आहे तर प्रॉपर कंडिशन मध्ये आहे किंवा जे त्यांनी प्रिस्क्राइब्ड केलेलं आहे त्या प्रिस्क्राइब्ड कंडिशन मध्ये आहे. त्याचं जे ब्रँड नेम आहे ते पण तुम्ही ऑब्झर्व करू शकता. त्याच्या जे ब्रँड नेम आहे त्या ब्रँड नेम मध्ये पण काय केलेलं आहे त्यांनी तर जे ब्रँड नेम आहे ना त्या ब्रँड नेम मध्ये पण तुम्ही ऑब्झर्व करू शकता. त्याचं स्पेलिंग कसं आहे, कॅपिटल फॉर्मॅट मध्ये त्याचं स्पेलिंग आहे. त्याचं स्पेलिंग जे आहे ते कसं कॅपिटल फॉर्म मध्ये आहे आणि जे फॉल्सली क्लेम केलेलं आहे किंवा जे मिसब्रँडेड ड्रगचं कंटेनर आहे त्याचं ब्रँड नेमचं रायटिंग किंवा पर्टिक्युलर प्रिंटेड कसं केलेलं आहे तर फर्स्ट लेटर कॅपिटल आहे आणि देन स्मॉल कंडिशन मध्ये ते राईट डाऊन केलेलं आहे. देन जे त्याचं क्वांटिटी आहे ती क्वांटिटी त्याच्या अंडर म्हणजे जे ब्रँड नेम आहे त्या ब्रँड नेमच्या खालीच त्यांनी काय केलेली प्रिंटेड केलेली आणि जे
डोस आहे किंवा रिअल जे कंटेनर आहे रिअल ड्रगचं त्याची क्वांटिटी आहे ती कशी ठेवलेली आहे त्यांनी ऍट दी वन साइडला त्यांनी काय केलेलं आहे ते कंटेनर वरती ठेवलेलं आहे. देन त्यांनी काय केलेलं आहे तर जे फॉल्सली किंवा जे फेक कंटेनर आहे त्या फेक ड्रगचं जे कंटेनर आहे त्याच्यावरतीचं जे डोस आहे तो डोस कसा केलेला आहे तर जे नॉर्मल कंडिशनला म्हणजे जे रिअल डोस आहे त्या रिअल डोस वरती काय केलेलं असतं तर कंटेनर वरती तो जो डोस आहे तो काय केलेला असतो प्रिंट आउट केलेला असतो. बट त्यांनी काय केलेलं जे पॅकेजिंग आहे त्या पॅकेजिंग वरती काय केलेला आहे त्याचा डोस प्रिंटेड केलेला आहे. समजते का? येस मॅम. देन नेक्स्ट डेफिनेशन आहे मिस ब्रँडेड कॉस्मेटिक. मिस ब्रँडेड कॉस्मेटिकची डेफिनेशन पण सेम ॲज लाईक मिस ब्रँडेड ड्रग्स सारखीच आहे. मिस ब्रँडेड ड्रग्स मध्ये काय सांगितलेले आहे तर जे सबस्टन्सेस आहेत किंवा जे ड्रग्स आहेत त्या ड्रगचं जे पॅकेजिंग आहे किंवा जे लेबल आहे ते प्रिस्क्राइब्ड मॅनरनं केलेलं नाहीये किंवा इट्स लेबल इज नॉट लेबल इन अ प्रिस्क्राइब्ड मॅनर. जे कंटेंट आहेत किंवा जे प्रिस्क्रिप्शन कंडिशन आहे किंवा जी लेबलिंग कंडिशन आहे ती प्रॉपर मॅनरनं त्यांनी काय केलेली नाहीये प्रिंट आउट केलेली नसते. सेम ॲज लाईक मिस ब्रँडेड कॉस्मेटिकचं पण असतं जे रिअल कंटेनर आहे कॉस्मेटिकचा आणि जे फेक कंटेनर आहे त्याच्यात निग्लिजिबल मीन्स एकदम स्मॉल क्वांटिटी मध्ये त्या मिस ब्रँडेड कॉस्मेटिक मध्ये चेंजेस असतात. देन त्याचं जे कलर आहे किंवा जी प्रिस्क्रिप्शन आहे किंवा जे कलर आहे ते काय तर प्रिस्क्राइब मॅनर नसते. जर समजा रिअल ड्रगचा किंवा रिअल कॉस्मेटिकचा कलर व्हाईट असेल तर जे मिस ब्रँडेड कॉस्मेटिक आहे तर त्याचा कलर ऑफ व्हाईट कलर किंवा अदर कलर मध्ये काय तर ते ऑकर असते. देन इफ द लेबल और कंटेनर और एनीथिंग अकम्पनिंग कॉस्मेटिक बियर एनी स्टेटमेंट विच इज अ फॉल्स और मिसलिडिंग एनी पर्टिक्युलर. आणि त्याच्यावरचं जे लेबल आहे किंवा त्याचं जे कंटेनर आहे त्या कंटेनर वरती काय फॉल्स स्टेटमेंट किंवा त्याचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट कसं फॉल्सली तिथं राईट डाऊन केलेलं असतं प्रिंटेड केलेलं असतं त्या कॉस्मेटिक्सला काय म्हटलं जातं तर मिस ब्रँडेड कॉस्मेटिक असं म्हटलं जातं. मिस ब्रँडेड कॉस्मेटिकची फर्स्ट डेफिनेशन काय आहे इफ इट कंटेन अ कलर विच इज नॉट प्रिस्क्राइब म्हणजे त्याचा जो कलर आहे त्या कॉस्मेटिकचा तो प्रिस्क्राइब मॅनर नसतो. जर समजा रिअल कंटेनरचा किंवा रिअल जे कॉस्मेटिक आहे रिअल कॉस्मेटिकचा कलर जर व्हाईट असेल तर जे अदर फेक कॉस्मेटिक आहे त्याचा कलर चेंज असतो. देन इफ इट इज नॉट लेबल इन अ प्रिस्क्राइब मॅनर त्याचं जे लेबलिंग कंडिशन आहे किंवा लेबलिंग रिक्वायरमेंट आहे ती लेबलिंग रिक्वायरमेंट जी आहे ती फॉल्सली लेबल केलेली असते किंवा प्रिस्क्राइब्ड मॅनरनं लेबल केलेली नसते. इफ द लेबल और कंटेनर और एनीथिंग अकम्पेइंग the cosmetic bear any statement which is false or misleading in any particular. आणि ते जे लेबल आहे कॉस्मेटिकचं त्या लेबलवरचं जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे फॉल्सली स्टेटमेंट असतं किंवा ते जे स्टेटमेंट आहे ते मिसलिडिंग इन एनी पर्टिक्युलर. त्याचं जे स्टेटमेंट आहे ते मिसलिडिंग केलेलं असतं किंवा फॉल्सली तिथं प्रिंटेड केलेलं असतं. नेक्स्ट डेफिनेशन इज अडल्ट्रेटेड ड्रग्स. अडल्ट्रेटेड ड्रग्स मीन्स काय तर असे सबस्टन्सेस ज्याच्यात काय केलेलं असतं तर फ्लिटी सबस्टन्सेस ऍड केलेलं असतं किंवा जे सबस्टन्सेस आहेत ते सबस्टन्सेस मध्ये म्हणजे एक ड्रग आहे आणि त्या ड्रग मध्ये दुसरा जो ड्रग आहे मीन्स जर समजा पॅरासिटामॉल असेल आणि त्या पॅरासिटामॉल मध्ये अनदर ड्रगचं स्मॉल क्वांटिटी मध्ये किंवा होलली काय केलं जातं अदर ड्रगचं कंटेंट ऍड केलं जातं आणि तो जो ड्रग आहे तो काय केला जातो डिकम्पोज केला जातो किंवा अनप्युरिड किंवा डिकम्पोज केला जातो आणि त्या सबस्टन्सचा यूज केल्यामुळे काय होतं तर आपल्या ह्युमन बॉडीवरती टॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस होतो. त्या सबस्टन्सेसला काय म्हटलं जातं अडल्ट्रेटेड ड्रग्ज असं म्हटलं जातं. इन शॉर्ट काय अडल्ट्रेटेड मीन्स काय भेसळयुक्त मेडिसिन्स और ड्रग्स. अडल्ट्रेटेड ड्रग्स मीन्स काय अ ड्रग इन विच a drug shall be deemed to be adulterated
if it consists in a whole or in a part of any fleety, putrid or decomposed substance. म्हणजे हे जे सबस्टन्सेस आहेत किंवा जे अडल्ट्रेटेड ड्रग्ज आहेत त्या अडल्ट्रेटेड ड्रग्जचं ते काय तर त्याच्यामध्ये काय असतं तर होल पार्ट किंवा इन स्मॉल क्वांटिटी मध्ये जो पार्ट आहे तो काय केला जातो फ्लिकी सबस्टन्सेस किंवा प्युट्रिड सबस्टन्सेस ऍड केले जातात किंवा जे डिकम्पोज सबस्टन्सेस आहेत ते ऍड करून त्याच्यावरती काय हार्मफुल त्या सबस्टन्सेसचा बॉडीवरती काय हार्मफुल इफेक्ट प्रोड्यूस होईल असे सबस्टन्सेस काय होतात ते प्रिपेअर्ड होतात. If it has been prepared, packed or stored under the insanitary condition whereby it may have been contaminated with fleet or whereby it may have been rendered injurious to the health. आणि हे जे प्रिपरेशन्स आहेत ते प्रिपरेशन प्रिपेअर्ड केल्याच्या नंतर प्रिपेअर्ड करून नंतर पॅक करून ते स्टोर्ड केल्याच्या नंतर ते इनसॅनिटरी कंडिशनला जर स्टोअर केले तर त्याच्या कंटामिनेशन थ्रू किंवा ते स्टोअर करून ते आपण नंतर यूज केले तर जे ह्युमन हेल्थ आहे त्या ह्युमन हेल्थला त्या कंटामिनेटेड प्रोडक्टचा किंवा त्या प्रिपरेशनचा इंजुरियस इफेक्ट प्रोड्यूस होतो ह्युमन हेल्थ वरती. त्या सबस्टन्सेसला काय म्हटलं जातं अडल्ट्रेटेड ड्रग्ज असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट डेफिनेशन आहे then next आहे if its container is composed in a whole or in a part of any poisonous or deleterious substance which may render the content injurious to the health. आणि हे जे सबस्टन्सेस आहेत किंवा हे जे कंटेनर मधले जे सबस्टन्सेस आहेत त्याच्यात होलली और इन शॉर्ट पार्टली और शॉर्टली स्मॉल क्वांटिटी मध्ये जर ते सबस्टन्स डिकम्पोज झालेले असतील तर त्याचा पॉइझनस इफेक्ट प्रोड्यूस होतोय आणि त्याच्यामुळे काय होतंय हेल्थ वरती इंजुरियस इफेक्ट प्रोड्यूस होतोय. त्या सबस्टन्सेसला काय म्हटलं जातं तर अडल्ट्रेटेड ड्रग्ज असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट डेफिनेशन काय इफ इट बियर्स और कंटेन फॉर द पर्पज ऑफ ए कलरिंग ओनली अ कलर अदर दॅन वन विच इज प्रिस्क्राइब्ड. आणि जे ड्रग्ज आहेत ते त्या ड्रगचा जो कलर आहे तो कलर प्रिस्क्राइब मॅनरनं नाहीये म्हणजे जो प्रिस्क्राइब केलेला कलर आहे तो कलर नसता अदर कलर त्या सबस्टन्सेसला किंवा त्या ड्रग्सला प्रिपेअर करताना यूज केला जातो किंवा बिअर केला जातो ते सबस्टन्सेस पण कुठल्या ड्रग्ज अंडर येतात तर अडल्ट्रेटेड ड्रग्ज अंडर येतात. देन नेक्स्ट आहे if it contain any harmful or toxic substance which may render it injurious to health. आणि हे जे सबस्टन्सेस आहेत ह्या सबस्टन्सेस मध्ये जे अदर ड्रग्स किंवा होली और शॉर्टली ऍड केलेले असतात त्या सबस्टन्सेस मुळे काय होतं तर हार्मफुल इफेक्ट किंवा टॉक्सिक इफेक्ट ह्युमन हेल्थ वरती प्रोड्यूस होतोय. त्या सबस्टन्सेसला पण काय म्हटलं जातं अडल्ट्रेटेड ड्रग्ज असं म्हटलं जातं. If any substances has been mixed therewith so as to reduce its quality or strength. आणि हे जे सबस्टन्सेस आहेत त्या सबस्टन्सेस मध्ये अदर सबस्टन्स मिक्स केल्यामुळे त्याची जी क्वालिटी आहे किंवा त्याची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ आणि क्वालिटी काय होते रिड्यूस होते किंवा चेंज होते. त्या सबस्टन्सेसला काय म्हटलं जातं अडल्ट्रेटेड ड्रग्ज असं म्हटलं जातं. एक्झाम्पल काय सांगितले त्यांनी supply of cheap cotton seed oil is a seed of a olive oil. म्हणजे जे कॉटन सीड ऑइल आहे त्याच्यामध्ये कुठलं ऑलिव्ह ऑइलचं कंटेंट मिक्स केल्यामुळे काय होतं ते कंटॅमिनेटेड होतं किंवा डिकम्पोज होतं आणि त्याचा आपल्या ह्युमन हेल्थ वरती इंजुरियस इफेक्ट काय होतोय प्रोड्यूस होतोय. त्या सबस्टन्सेसला काय म्हटलं जातं अडल्ट्रेटेड सबस्टन्सेस असं म्हटलं जातं किंवा अडल्ट्रेटेड ड्रग्ज असं म्हटलं जातं. Then next definition आहे
spurious drug. Spurious drug means काय? If it is imported under a name which belong to another drug. Spurious drug means काय? तर असे सबस्टन्सेस म्हणजे दोन ड्रग्ज आहेत, त्या पॅरासिटामॉल आणि ऍस्पिरिनच्या दोन टॅबलेट आहेत. जे पॅरासिटामॉलचं कंटेनर आहे, त्या पॅरासिटामॉलच्या कंटेनर मध्ये तुम्ही ऍस्पिरिनची टॅबलेट फिल करताय आणि ऍस्पिरिनच्या कंटेनर मध्ये तुम्ही पॅरासिटामॉल टॅबलेट फिल करताय. ते सबस्टन्सेस कसे झाले? स्पुरियस सबस्टन्सेस झाले किंवा ते बनावट पद्धतीचं तुमचं काय झालं? ड्रग झालं. इफ इट इज इम्पोर्टेड अंडर द नेम विच बिलॉंगिंग टू अनदर ड्रग. तो जो ड्रग आहे तुम्ही पॅक केलेला, त्याचं जे नेम आहे कंटेनरचं ते वेगळ्याच ड्रगचं आहे आणि त्याच्यातला जो फिल केलेला ड्रग आहे तो वेगळा आहे. ते ड्रग्ज मीन्स कुठले? तर स्पुरियस ड्रग असं म्हटलं जातं. इफ इट इज अन emission of or a substitute for another drug or resemble another drug in a manner likely to deceive or bias upon its label or container the name of the another drug unless it is a plainly and conspicuously marked so as a reveal its true character and its lack of identity with such other drugs. म्हणजे हे जे ड्रग्ज आहेत त्या ड्रगचं म्हणजे हे ड्रग जे आहेत ना स्पुरियस ड्रग, त्या स्पुरियस ड्रगचं जे नेम आहे ते सेपरेट असेल किंवा त्या ड्रग ज्या कंटेनर मध्ये तुम्ही जो ड्रग फिल केलेला आहे तो सेपरेट ड्रग असेल आणि कंटेनर वेगळ्याच ड्रगचं असेल आणि त्याच्यावरचे जे लेबलिंग कंडिशन्स आहेत म्हणजे तुमचं जे यूज असेल किंवा इन्ग्रेडियंट असतील किंवा डोस असेल तो सेपरेट मार्क केलेला असेल म्हणजे वेगळ्या ड्रगचा त्या कंटेनर वरती जो पर्टिक्युलर्स आहेत ते ऍड केलेले असतील. म्हणजे एका ड्रगचं कंटेनर आणि एका ड्रग त्याच्यात फिल केलेला ड्रग वेगळा, अशा पद्धतीचे ड्रग्स आहेत त्याला काय म्हटलं जातं? स्पुरियस ड्रग असं म्हटलं जातं. If the label or the container bears the name of an individual or company purporting to the manufacturer of the drug, which individual or company is a fictitious or does not exist. म्हणजे हे जे लेबल्स आहेत किंवा हे जे कंटेनर्स आहेत ते कंटेनरचं जे नेम आहे किंवा जे लेबल आहे ते कंपनी थ्रू किंवा जे इंडिव्हिज्युअल आहे त्या इंडिव्हिज्युअल जो मॅन्युफॅक्चरर आहे त्या मॅन्युफॅक्चरर थ्रू किंवा ते जे कंपनी आहे ज्या कंपनीने तो ड्रग पर्पोरेट केलेला आहे, प्रिपेअर्ड केलेला आहे, त्या कंपनी थ्रू काय होतोय तर फिक्टिशियस होतोय किंवा स्पुरियस होतोय. मीन्स त्या कंपनीच्या बाय मिस्टेकली काय होतोय तर लेबलिंग वेगळ्या ड्रगचा आणि त्याच्यातला फिल केलेला जो ड्रग आहे तो वेगळा, अशा पद्धतीनं ते काय होतंय पॅकेजिंग होतंय. इफ इट हॅज बीन सबस्टिट्यूटेड होली ऑर इन अ पार्ट बाय अनदर ड्रग ऑर सबस्टन्सेस. आणि ह्याच्यामध्ये काय होतंय तर जे ड्रग्स आहेत किंवा जे ड्रग सबस्टिट्यूट आहेत ते होली किंवा शॉर्ट पार्ट मध्ये काय केले जातात, दुसऱ्या ड्रगचे कंटेंट तिथे ऍड केले जातात किंवा त्याच्यातला जो कंटेनर आहे किंवा त्याच्यावरचे जे कॉन्स्टिट्युएंट आहेत ते तिथं फॉल्सली क्लेम केले जातात किंवा प्रिंटेड केले जातात. इफ इट इज purports to the product of the manufacturer of whom it is not truly a product. आणि ते जे प्रिपेअर्ड केलेले प्रोडक्ट आहे मॅन्युफॅक्चररनी ते प्रॉपर कंडिशनला किंवा प्रॉपरली प्रिपेअर्ड न करता त्याचं जे स्टोरेज आहे किंवा त्याची जी लेबलिंग कंडिशन आहे ती काय इम्प्रॉपर वेनं त्यांनी लेबल केलेले त्या किंवा ते कंटेनर बिअर केलेलं आहे. अशा जे ड्रग्ज आहेत त्या ड्रगला काय म्हटलं जातं? स्पुरियस ड्रग असं म्हटलं जातं. एक्झाम्पल काय तर when methamphetamine is sold as a cocaine. आणि जे मिथॅम्फेटामाइन हे जे ड्रग्ज आहे ते कशाच्या ह्याच्यात सोल्ड केलं जातं तर कोकेन जो ड्रग आहे त्या कोकेन ड्रग च्या कंटेनर मध्ये मिथॅम्फेटामाइन ड्रग काय केला जातो? सोल्ड केला जातो. त्या ड्रगला काय म्हटलं जातं तर स्पुरियस ड्रग असं म्हटलं जातं, बनावट औषधे असं म्हटलं जातं.
आहे if spurious cosmetic means काय if it is imported under the name which belonging to another cosmetic म्हणजे स्पुरियस कॉस्मेटिक आहे त्याचं जे नेम आहे म्हणजे त्या स्पुरियस कॉस्मेटिक मध्ये जो ड्रग आहे किंवा जे सबस्टन्स आहे तो सबस्टन्स काय केला जातो तर वेगळ्या नेम अंडर इम्पोर्ट केला जातो किंवा सेल केला जातो त्या सबस्टन्सेसला किंवा त्या कॉस्मेटिकला काय म्हटलं जातं स्पुरियस कॉस्मेटिक असं म्हटलं जातं इफ इट इज इमिशिएशन of or is substituted for the another cosmetic or resemble another cosmetics in a manner likely to deceive or bear upon it or upon its label or container the name of another cosmetic unless it is a plainly or conspicuously marked so as a reveal its true character and its lack of identity with such other cosmetics आणि त्याचं जे कॅरेक्टर आहे किंवा त्याचा जो त्याचं जे कॅरेक्टर आहे त्या कॉस्मेटिकचं किंवा त्याची जी आयडेंटिटी आहे ती काय होते चेंज होते म्हणजे ते जे ड्रग आहे किंवा ते जे कॉस्मेटिक आहे ते कॉस्मेटिक वेगळ्या नेमने इम्पोर्ट केलं जाते किंवा त्याचं जी लेबलिंग कंडिशन आहे त्याच्यावरचे जे पर्टिक्युलर्स आहेत युजेस किंवा डोस असेल किंवा जे अदर ऍप्लिकेशन्स असेल ते काय केलेले आहेत ऑदर वे न तिथं किंवा ऑदर नेम न तिथं राईट डाऊन केलेले आहेत त्याच्यामुळे काय होतं त्याची जी आयडेंटिटी आहे किंवा त्याचा जो कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते काय होतंय सेपरेटली किंवा ऑदर इफेक्ट तिथं प्रोड्यूस होतोय देन if the label or the container bears the name of the individual or company purporting to be the manufacturer of the cosmetic which individual or company is a fictitious or does not exist आणि हे जे ड्रग्स आहेत सॉरी हे जे कॉस्मेटिक्स आहेत त्या कॉस्मेटिक्सचं बिअर करताना किंवा जे लेबल केलं जातं त्याच्यामध्ये त्या इंडिव्हिज्युअल थ्रू किंवा त्या मॅन्युफॅक्चरर थ्रू काय होतंय तर ते स्पुरियस होतात आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो काय होतोय इंडिव्हिज्युअल वरती किंवा त्या पर्सन वरती जो पर्सन अप्लाय करतोय किंवा जो पर्सन परचेस करतोय त्या पर्सन वरती त्या ड्रगचा किंवा त्या कॉस्मेटिकचा इफेक्ट काय होतोय प्रोड्यूस होतोय if it purports to be product of a manufacturer of whom it is not truly a product आणि हे जे सबस्टन्सेस आहेत ते सबस्टन्सेस किंवा हे जे कॉस्मेटिक्स आहेत ते कॉस्मेटिक्स मॅन्युफॅक्चररनं प्रिपेअर केल्यानंतर ते जे प्रोडक्ट्स आहेत ते ट्रू कंडिशन मध्ये ते प्रोडक्ट किंवा ते प्रोडक्ट जे आहेत नॉट ट्रूली सेल्ड किंवा त्याचं लेबलिंग कंडिशन जे आहे किंवा तो जो ड्रग कॉस्मेटिक आहे तो वेगळा कॉस्मेटिक आहे आणि त्याचं कंटेनर जे आहे तो वेगळ्या कॉस्मेटिकचा आहे म्हणजे विकोच्या क्रीमचं कॉस्मेटिक सॉरी विकोच्या क्रीमचं कंटेनर आणि त्याच्यामध्ये जी अदर क्रीम आहे किंवा फेअर अँड लवली जी क्रीम आहे ती त्याच्यात फिल केलेली म्हणजे हे कुठलं झालं तर स्पुरियस कॉस्मेटिक अंडर येते then next आहे न्यू ड्रग्स मीन्स काय or new substances or chemical biological or biotechnological origin in a bulk or prepared dosage form used for the prevent diagnosis or treatment of the disease in a man or animal which except during the local clinical trial has not been used in the country to any significant extent and which has not been recognized in the country as effective and safe for the proposed claim म्हणजे हे जे न्यू ड्रग्स आहेत ते न्यू ड्रग कुठले तर केमिकल बायोलॉजिकल किंवा बायोटेक्नॉलॉजिकल ओरिजिन मधले जे सबस्टन्सेस आहेत न्यू सबस्टन्सेस आहेत ते बल्क क्वांटिटी मध्ये किंवा डोसेज फॉर्म मध्ये प्रिपेअर करायचे कशासाठी तर एखादा डिसीज किंवा डिसऑर्डर जे आहे ह्युमन बिंग और मॅन ॲनिमल मधली ती प्रिव्हेंट डायग्नोसिस किंवा त्याच्या ट्रीटमेंटसाठी लोकली किंवा क्लिनिकल वेनं ते ट्रीट करण्यासाठी किंवा त्याच्यावरती त्या डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी जे ड्रग्ज यूज केले जातात केमिकली किंवा जे बायोलॉजिकल ओरिजिनचे आहेत त्या ड्रग्सला काय म्हटलं जातं तर न्यू ड्रग असं म्हटलं जातं न्यू ड्रग मीन्स काय तर
new substances of the chemical, biological, biotechnological origin in a bulk or prepared dosage form used for the prevention, diagnosis or treatment of the disease in man or animal, which except during the local clinical trials has not been used in a country to any significant extent and which has not been recognized in the country as effective and safe for the proposed claim. हे जे ड्रग्ज आहेत, न्यू ड्रग जे आहेत ते कुठल्या ओरिजिनचे आहेत तर केमिकल, बायोलॉजिकल आणि बायोटेक्नॉलॉजिकल ओरिजिनचे आहेत. ते बल्क क्वांटिटी मध्ये प्रिपेअर्ड केले जातात. कशासाठी तर जे डिसीज आहेत त्या डिसीजचं प्रिव्हेन्शन, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करण्यासाठी ह्युमन बिंग मध्ये आणि ॲनिमल मध्ये. The next definition आहे a drug already approved by the licensing authority for certain claim which is not proposed to be marketed with a modified or new claim, namely indication, dosage form and route of administration. हे जे ड्रग्ज आहेत ते कुणी लायसन्सिंग ऑथॉरिटी ज्या आहेत त्या लायसन्सिंग ऑथॉरिटीनं अप्रूव्ड केलेले असतात आणि त्याचं जे ते जे ड्रग्ज आहेत लायसन्सिंग ऑथॉरिटीनं अप्रूव्ड केलेले त्या ड्रगचं जे नेम आहे, इंडिकेशन्स आहेत किंवा जो रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आहे तो काय केला जातो त्या ड्रग्ज वरती किंवा त्या ज्या ड्रगचं कंटेनर आहे त्या ड्रगच्या कंटेनर वरती किंवा त्या ड्रग वरती काय केला जातो, मार्क केला जातो किंवा क्लेम केला जातो. A fixed dose combination of a 2 or more drugs individually approved earlier for the certain claim which are not proposed to be combined for the first time in a first ratio, or if the ratio of the ingredient in an already marketed combination is proposed to be changed with a certain claim, wise indication, dosage forms including sustained release dosage form and route of administration. म्हणजे हे जे फिक्स डोस आहेत किंवा हे जे न्यू ड्रग सबस्टन्सेस आहेत बायोलॉजिकल, केमिकल अँड बायोटेक्नॉलॉजिकल ओरिजिनचे त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन टू और मोर फॉर्म मध्ये काय केलेलं आहे तर फिक्स केलेलं आहे काही सबस्टन्सेसचा आणि त्याचा जो रेशो आहे म्हणजे जर समजा तो ड्रग फर्स्ट टाइम यूज करत असेल तर त्याचा रेशो काय केलेला आहे त्या कॉम्बिनेशन ऑफ ड्रगचा फिक्स केलेला आहे त्या इन्ग्रेडियंटचा रेशो आणि त्याच्यानंतर त्याचं कॉम्बिनेशन करून ते मार्केटेड केलेलं आहे. हे जे ड्रग्ज आहेत कॉम्बिनेशन फॉर्म मधले 2 और मोर ड्रग्स यूज करून जे कॉम्बिनेशन डोसेज फॉर्म फिक्स केलेला आहे किंवा मार्केटेड केलेला आहे ते जे ड्रग्ज आहेत ते कशासाठी यूज केले जातात तर सस्टेन्ड रिलीज डोसेज फॉर्म म्हणून त्यांचा यूज केला जातो. आणि त्याच्यामध्ये काय तर त्याच्यामध्ये त्याचे इंडिकेशन्स राईट डाऊन केलेले असतात, डोसेज फॉर्म राईट डाऊन केलेला असतो आणि त्याचं रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन पण त्या ड्रग वरती किंवा ते कॉम्बिनेशन ड्रग जे आहेत त्याच्यावरती राईट डाऊन केलेला असतो. फॉर द पर्पज ऑफ दिस रूल ऑल वॅक्सिन्स शाल बी न्यू ड्रग अनलेस सर्टिफाईड अदरवाइज बाय द लायसन्सिंग ऑथॉरिटी. आणि जे नवीन पर्पज आहे किंवा या रूल थ्रू जे न्यू ड्रग्स आहेत त्या न्यू ड्रगचं कशा पद्धतीनं रूल केलेला आहे किंवा जे न्यू ड्रग्स आहेत त्याच्यामध्ये कुठले सबस्टन्सेस येतात तर जे व्हॅक्सिन्स आहेत व्हॅक्सिन काय तर न्यू ड्रग म्हणून सर्टिफाईड केलेला आहे लायसन्सिंग अथॉरिटीनं. अ न्यू ड्रग शाल बी कंटिन्यू टू बी कन्सिडर्ड अ न्यू ड्रग for the period of 4 years from the date of first approval or inclusion in a Indian pharmacopoeia. म्हणजे जे न्यू ड्रग्स आहेत ते न्यू ड्रग काय केलेले आहेत कंटिन्यू केलेले आहेत आणि ते मार्केट केल्याच्या नंतर किंवा ते प्रिपेअर्ड केल्याच्या नंतर ऍज अ न्यू ड्रग म्हणून ते कन्सिडर केल्याच्या नंतर 4 इयर्स पर्यंत त्याचं काय केलं जातं तर अप्रुव्हल म्हणजे अप्रूव्ह झालेल्या डेट पासून 4 इयर पर्यंत ते जे ड्रग्ज आहेत ते काय केले जातात स्टोअर केले जातात किंवा त्याचं स्टोअर करून ठेवले जातात. ज्या इयरला ते अप्रूव्ह झालेले आहेत त्या इयर पासून त्या इयरच्या
नंतर पासून 4 इयर पर्यंत ते काय केले जातात, स्टोअर करून ठेवले जातात. इंडियन फार्माकोपियामध्ये त्याचं काय इन्ग्रेडियंट किंवा इन्क्लुजन केलं जातं, ते इन्क्लूड केले जातात इंडियन फार्माकोपिया अंडर. नेक्स्ट डेफिनेशन आहे गव्हर्नमेंट अनालिस्ट. गव्हर्नमेंट अनालिस्ट मीन्स काय, इन रिलेशन टू आयुर्वेदिक, सिद्धा और युनानी ड्रग्स, a person appointed by the central or state government under this section 33F. म्हणजे जे आयुर्वेदिक, सिद्धा आणि युनानी ड्रग्ज आहेत त्यांच्या टेस्टिंगसाठी किंवा त्याचा अनालिसिस करण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटनं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनं जो पर्सन अपॉइंट केलेला आहे अंडर दिस सेक्शन 33F, त्या पर्सनला काय म्हटलं जातं तर गव्हर्नमेंट अनालिस्ट असं म्हटलं जातं. गव्हर्नमेंट अनालिस्ट मीन्स काय तर इन रिलेशन टू आयुर्वेदिक, सिद्धा अँड युनानी ड्रग्स, a person appointed by the central or state government under the section 33F. म्हणजे जे आयुर्वेदिक, सिद्धा आणि युनानी ड्रग्ज आहेत त्या ड्रगच्या टेस्टिंगसाठी किंवा त्या ड्रगचा अनालिसिस करण्यासाठी सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंटनं जो पर्सन अपॉइंट केलेला आहे सेक्शन 33F अंडर, त्या पर्सनला काय म्हटलं जातं तर गव्हर्नमेंट अनालिस्ट असं म्हटलं जातं. देन सेकंड डेफिनेशन आहे इन रिलेशन टू एनी अदर ड्रग or cosmetic, a person appointed by the central or state government under section 20. म्हणजे जे ड्रग आणि कॉस्मेटिक्स आहेत त्या ड्रग अँड कॉस्मेटिकच्या अनालिसिस साठी किंवा त्याचं टेस्टिंग करण्यासाठी सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंटनं जो पर्सन अपॉइंट केलेला आहे अंडर दी सेक्शन 20, त्या पर्सनला काय म्हटलं जातं तर गव्हर्नमेंट अनालिस्ट असं म्हटलं जातं. जे आयुर्वेदिक, सिद्धा आणि युनानी ड्रग्ज आहेत त्याच्या टेस्टिंगसाठी जो पर्सन अपॉइंट केलेला आहे सेक्शन 33F, त्याला काय म्हटलं जातं गव्हर्नमेंट अनालिस्ट. आणि ड्रग अँड कॉस्मेटिकच्या टेस्टिंगसाठी कुठल्या सेक्शन अंडर अपॉइंट केलेला आहे तर अंडर दी सेक्शन 20. ASU ड्रग साठी कुठल्या सेक्शन आहे 33F आणि D and C ड्रग साठी सेक्शन 20. देन नेक्स्ट आहे ड्रग इन्स्पेक्टर और इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर मीन्स काय, इन रिलेशन टू आयुर्वेदिक, सिद्धा अँड युनानी ड्रग, and inspector appointed by the central government or state government under the section 33G. म्हणजे जे आयुर्वेदिक, सिद्धा आणि युनानी ड्रग्ज आहेत त्यांच्या टेस्टिंगसाठी किंवा त्यांच्या चेकिंगसाठी जे सेंट्रल गव्हर्नमेंटनं किंवा स्टेट गव्हर्नमेंटनं पर्सन अपॉइंट केलेला आहे सेक्शन 33G अंडर, त्या पर्सनला काय म्हटलं जातं तर DI किंवा ड्रग इन्स्पेक्टर असं म्हटलं जातं. जे मेडिकल चेकिंगसाठी किंवा जे आयुर्वेदिक ड्रग्ज असतील, सिद्धा सिस्टीम मधले जे ड्रग्ज असतील त्या ड्रगच्या चेकिंगसाठी जो पर्सन अपॉइंट केला जातो सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू किंवा स्टेट गव्हर्नमेंट थ्रू, त्या पर्सनला काय म्हटलं जातं तर ड्रग इन्स्पेक्टर म्हटलं जातं. आणि तो पर्सन आयुर्वेदिक, सिद्धा आणि युनानी ड्रग साठी किती आहे तर 33G आहे. आणि जो ड्रग अनालिस्ट आहे तो कुठल्या सेक्शन अंडर अपॉइंट केलेला आहे तर अंडर दी सेक्शन 33F. आणि नेक्स्ट आहे ड्रग इन्स्पेक्टरची डेफिनेशन इन रिलेशन टू एनी ड्रग और कॉस्मेटिक and inspector appointed by the central government or state government under the section 21. म्हणजे ड्रग आणि कॉस्मेटिक जे आहेत त्या ड्रग आणि कॉस्मेटिकच्या चेकिंग साठी जो पर्सन अपॉइंट केलेला आहे सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंटनं, तो कुठल्या सेक्शन अंडर अपॉइंट केलेला आहे तर 21 सेक्शन अंडर अपॉइंट केलेला आहे. आणि जो ड्रग अनालिस्ट आहे किंवा जो ड्रग अनालिस्ट आहे तो कुठल्या सेक्शन अंडर अपॉइंट केलेला आहे तर ड्रग अँड कॉस्मेटिकच्या अनालिसिस साठी अंडर दी सेक्शन 20. नेक्स्ट डेफिनेशन आहे
मॅन्युफॅक्चर. मॅन्युफॅक्चर मीन्स काय? मॅन्युफॅक्चर इन रिलेशन टू एनी ड्रग ऑर कॉस्मेटिक इन्क्लुडिंग. मॅन्युफॅक्चर मध्ये कुठले कुठले ड्रग्ज आणि कॉस्मेटिक इन्क्लूड केलेले आहेत? तर एनी प्रोसेस ऑर पार्ट ऑफ ए प्रोसेस फॉर मेकिंग, अल्टरिंग ऑर नेम or maintain or cementing or finishing, packaging, labeling, breaking up or otherwise treating or adopting any drug or cosmetics. म्हणजे मॅन्युफॅक्चरर मीन्स काय? तर असे ड्रग्स किंवा जे ड्रग किंवा कॉस्मेटिक्स आहेत त्याचं प्रिपरेशन करणं, म्हणजे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणं, त्या ड्रगला नेम देणं, त्या ड्रगचं प्रिपरेशन केल्यानंतर त्याला फिनिशिंग करणं, त्याचं पॅकेजिंग करणं, त्याला लेबल करणं, त्याच्यानंतर ते डिस्ट्रीब्युशन साठी किंवा त्याचं सेलिंग करणं, त्या पर्सनला काय म्हटलं जातं किंवा त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? तर मॅन्युफॅक्चर असं म्हटलं जातं. एनी प्रोसेस ऑर द पार्ट ऑफ ए प्रोसेस फॉर मेकिंग, altering or cementing, finishing, packing, labeling, breaking up or otherwise treating or adopting any drug or cosmetic with a view to the sale or distribution, but does not including the compounding or dispensing of drug or the packing of any drug or cosmetic in ordinary courses of the retail business, and to manufacture shall construct accordingly. म्हणजे जे ड्रग्ज आहेत किंवा जे ड्रग आणि कॉस्मेटिक्स आहेत त्या ड्रग आणि कॉस्मेटिक्सचं मेकिंग करणं, त्या ड्रगला नेमिंग देणं, त्याच्यानंतर ते जे प्रोडक्ट प्रिपेअर्ड केलेले आहेत त्याला फिनिशिंग करणं, त्याचं पॅकेजिंग करणं, लेबल करणं, त्याच्यानंतर ते जे ड्रग्स प्रिपेअर्ड केलेले आहेत किंवा जे कॉस्मेटिक प्रिपेअर्ड केलेले आहेत ते ड्रग और कॉस्मेटिक सेल करणं किंवा डिस्ट्रीब्यूट करणं, त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? तर मॅन्युफॅक्चर प्रोसेस असं म्हटलं जातं. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ए मॅन्युफॅक्चरर प्रोसेस. नेक्स्ट आहे पेटेंट और प्रोप्रायटरी मेडिसिन्स. पेटेंट और प्रोप्रायटरी मेडिसिन मीन्स काय? in a relation to Ayurvedic, Siddha or Unani system of a medicine or formulation containing only such an ingredient mentioned in the formula described in the authoritative book of the Ayurveda, Siddha or Unani system of medicine specified in a first schedule, but does not include a medicine which is administered by the parenteral route. Also a formulation included in the authoritative book as listed in the first schedule. म्हणजे हे जे प्रोप्रायटरी मेडिसिन किंवा पेटेंट मेडिसिन्स आहेत, प्रोप्रायटरी और पेटेंट मेडिसिन मीन्स काय? तर स्वतःच्या मालकीचे जे औषध आहेत किंवा ते प्रिपरेशन करताना त्या सबस्टन्स साठी काय? तर स्वतःचं नेम तिथं काय केलेलं असतं? राईट डाऊन केलेलं असतं. ते जे सबस्टन्सेस आहेत स्वतःच्या मालकीचे त्यांना काय म्हटलं जातं? पेटेंट और प्रोप्रायटरी मेडिसिन. त्यामध्ये कुठलं येतं? तर जे आयुर्वेदिक, सिद्धा और युनानी ड्रग्ज आहेत त्याचं जे प्रिपरेशन आहे ते कुठल्या? तर त्याचं जे आयुर्वेदिक, सिद्धा आणि युनानी बुक्स जे आहेत किंवा ऑफिशियल बुक्स आहेत फर्स्ट शेड्यूल अंडरचे, त्याच्यामध्ये जे फॉर्म्युला इनलिस्ट केलेले आहेत त्याच्या थ्रू ते ड्रग प्रिपेअर्ड करणं आणि ते जे ड्रग प्रिपेअर्ड केलेले आहेत ते कुठल्या रूटनं ऍडमिनिस्टर केले जातात? तर पॅरेंटल रूटनं त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन केलं जातं. त्या सबस्टन्सेसला काय म्हटलं जातं? तर पेटेंट और प्रोप्रायटरी मेडिसिन्स असं म्हटलं जातं. जे आयुर्वेदिक, सिद्धा आणि युनानी मेडिसिन्स आहेत त्याचं प्रिपरेशन जे शेड्यूल 1 अंडर किंवा शेड्यूल ए अंडर जे ऑथॉरिटिव्ह बुक्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये जो फॉर्म्युला मेन्शन केलेला आहे त्या मेन्शन फॉर्म्युलानं काय करायचं? त्याचं प्रिपरेशन करायचं आणि त्याचं ते प्रिपरेशन करताना त्याचा जो ऍडमिनिस्ट्रेशन रूट आहे किंवा ते जे मेडिसिन प्रिपेअर्ड केलेलं आहे ते पॅरेंटल रूटनं ते फॉर्म्युलेशन ऍडमिनिस्ट्रेट करायचं. त्या ड्रगला काय म्हटलं जातं? तर पेटेंट और प्रोप्रायटरी मेडिसिन असं म्हटलं जातं.
The next definition आहे in a relation to any other system of the medicine or drug which is a remedy or prescription presented in a form ready for internal or external administration of a human being or animal and which is not included in the edition of Indian Pharmacopoeia for the time being or any other pharmacopoeia authorized in this behalf by the central government after consultation with the drug technical advisory board constitute under the section 5. म्हणजे जे ड्रग्स किंवा जे मेडिसिन्स आहेत ते जे मेडिसिन्स प्रिपेअर्ड केले जातात किंवा त्या मेडिसिनचं जे प्रिपरेशन केलं जातं ह्युमन बिंगच्या इंटरनल और एक्सटर्नल यूज साठी किंवा एखादा डिसीज क्युअर करण्यासाठी ते प्रिपरेशन प्रिपेअर करताना जो इंडियन फार्माकोपी आहे किंवा जे इंडियन फार्माकोपीचं जे एडिशन आहे त्या इंडियन फार्माकोपीच्या एडिशन थ्रू त्याचं प्रिपरेशन केलं जातं कुणाच्या बिहाफ मध्ये किंवा कुणाच्या प्रेझेन्स मध्ये तर जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॉन्स्टिट्यूटंट आहेत ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड त्याच्या प्रेझेंट मध्ये ते प्रिपरेशन काय केले जातात प्रिपेअर्ड केले जातात त्या प्रिपरेशनला काय म्हटलं जातं तर पेटंट और प्रोप्रायटरी मेडिसिन्स असं म्हटलं जातं होमिओपॅथिक मेडिसिन homeopathic medicines means काय तर any drug which is recorded in a homeopathic providing or therapeutic efficacy of which has been established through long clinical experience as a recorded in authoritative homeopathic literature of the India and awarded and which is prepared according to the technique of a homeopathic pharmacy and covered combination of the ingredient of such a homeopathic medicine but does not include a medicine which is administered parenteral route म्हणजे हे जे होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत त्या होमिओपॅथिक मेडिसिनचं प्रिपरेशन कुठल्या लिटरेचर थ्रू किंवा जे होमिओपॅथिक लिटरेचर जे आहे होमिओपॅथिक लिटरेचर म्हणजे कुठलं जे ऑथॉरेटिव्ह लिटरेचर आहे त्या ऑथॉरेटिव्ह लिटरेचर थ्रू काय केलं जातं ते होमिओपॅथिक मेडिसिन जे आहेत ते प्रिपेअर्ड केले जातात त्याची थेराप्युटिक इफिकसी आणि थेराप्युटिक इफिकसी जी आहे ती इस्टॅब्लिश करून आणि त्याचा जो रेकॉर्ड आहे तो मेंटेन करून ते प्रिपरेशन प्रिपेअर्ड केले जातात ते जे प्रिपरेशन्स आहेत ते कॉम्बिनेशन फॉर्म मध्ये म्हणजे इन्ग्रेडियंटचं कॉम्बिनेशन करून पण ते प्रिपरेशन प्रिपेअर्ड केले जातात हे जे होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत ते कुठल्या रूटने ऍडमिनिस्टर केले जातात तर पॅरेंटल रूट थ्रू ऍडमिनिस्टर्ड केले जातात त्या मेडिसिनला काय म्हटलं जातं तर होमिओपॅथिक मेडिसिन असं म्हटलं जातं समजलं इथपर्यंत Yes, ma'am.